Yes, good morning all. Yes, and now we are going to start a new lesson, that is matrix. Matrix सुरू करणार आहे मी आता. We'll discuss three concepts. आज आपली बेसिक थिअरी होऊन जाईल, पण फार महत्वाची आहे मॅट्रिक्सची थिअरी. So we'll be continuing with the basic theory of matrix, and which is most important theory. Most important theory of matrix. पहा मी काय करतो. So we'll start with the matrix. And I'm not going to start types of matrices. मी मॅट्रिक्सचे टाइप्स नाही सुरू करणार आहे. तर मॅट्रिक्सचे टाइप्स सगळ्यांना माहिती आहेत. कुठले कुठले टाइप्स आहेत? तर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कुठले मॅट्रिक्स आहे? स्केलार मॅट्रिक्स आहे, अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, बरेच मॅट्रिक्सचे टाइप्स आहेत, तुम्हाला माहिती आहेत. त्याची थिअरी मी तुम्हाला पाठवून देईन, कारण तुम्ही 11-12 मध्ये बघितलंय. आय स्टार्ट विथ अ न्यू कॉन्सेप्ट अँड विच इज सब मॅट्रिक्स. हा तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही हा कॉन्सेप्ट ऐकलाय का बघा. येस, मला सांगा तुम्ही whether you have heard this concept or not, and the concept is submatrix. The concept is submatrix. तुम्ही ऐकलाय का सबमॅट्रिक्स आतापर्यंत? येस सांगा, तुम्ही सबमॅट्रिक्सचा कॉन्सेप्ट ऐकलाय का? नाहीये. दिस इज व्हॉट एंटायर न्यू कॉन्सेप्ट इज. आज सगळ्यात नवीन कॉन्सेप्ट आहे, अँड दॅट इज सबमॅट्रिक्स. सबमॅट्रिक्स हा नवीन कॉन्सेप्ट आहे. कसं करायचंय बघा. इफ वी delete some rows or some columns, if we delete some rows or some columns from a matrix, then the matrix we get is called as submatrix. That means if we delete some rows or some columns, म्हणजे काही rows delete केले किंवा काही columns केले किंवा both केले. If we delete some rows or some columns, or I can say both, or both. This must be here. Or some rows or some columns or both. मी काही रोज डिलीट केले किंवा काही कॉलम्स डिलीट केले किंवा दोन्ही डिलीट केलं तर मिळणारा मॅट्रिक्स हा काय असणार आहे? सब मॅट्रिक्स असणार आहे. लिसन टू बी केअरफुली. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक असा मॅट्रिक्स आहे, ए इज इक्वल टू ABCPQR. आता समजा मी एक कॉलम डिलीट केला, तिसरा कॉलम, तर मला एक मॅट्रिक्स मिळेल, अँड दॅट विल बी बी मॅट्रिक्स. त्याला मी म्हणेन ABPQ. समजा मी हे दोन कॉलम डिलीट केले तर मला मिळणारे आणखी एक मॅट्रिक्स, अँड विच इज A अँड P, कारण मी हे दोन कॉलम डिलीट केले. समजा मी ही रो डिलीट केली तर मला आणखी एक मॅट्रिक्स मिळेल, विच इज ABC. समजा मी हे दोन कॉलम आणि दुसरी रो पण डिलीट केली तर मला आणखी एक मॅट्रिक्स मिळेल A. सो दीज ऑल आर कॉल्ड ॲज सब मॅट्रिसेस ऑफ A. These all are called as submatrices of A. So submatrix म्हणजे काय? If we delete some rows or some columns or both from a matrix, then the matrix we get is called as submatrix. For example, हा आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे, मी हा कॉलम डिलीट केला तर मला हे मिळालं. मी हा कॉलम आणि हा कॉलम असे दोन्ही कॉलम डिलीट केले, हे मिळालं. मी ही रो डिलीट केली, हे मिळालं. मला ही रो आणि हा कॉलम असं दोन्ही डिलीट केली तर मला फक्त ए मिळालं. सो इफ वी डिलीट सम रोज और सम कॉलम्स और बोथ फ्रॉम अ मॅट्रिक्स, देन द मॅट्रिक्स वी गेट इज कॉल्ड एज व्हॉट? सब मॅट्रिक्स. लक्षात आलं सगळ्यांच्या? टेल मी क्विकली वेदर यू अंडरस्टूड और नॉट. कळलंय सगळ्यांना? पटकन नोट करून घ्या. येस, पटकन नोट करून घ्या. येस, व्हेरी गुड. लिहून काढा, स्क्रीनशॉट नका घेऊ. कोणी स्क्रीनशॉट घेतला रे? इधर लिहून प्रॅक्टिस हो गई. येस, चलो आई विल मूव अहेड. येस, सो तुम्हाला सब मॅट्रिक्स म्हणजे कळलंय. सब मॅट्रिक्स मीन्स इफ वी डिलीट सम रोज और सम कॉलम्स और बोथ फ्रॉम अ मॅट्रिक्स, देन द मॅट्रिक्स वी गेट इज कॉल्ड एज सब मॅट्रिक्स. नाउ वी हॅव न्यू कॉन्सेप्ट, आणि हा तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण तरी सुद्धा मी सांगणार आहे, अँड दॅट इज मायनॉर्स ऑफ मॅट्रिक्स. minors of a matrix.
हा कॉन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मायनर्स ऑफ अ मॅट्रिक्स. मायनर्स म्हणजे काय, तर डिटर्मिनंट ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स. बरोबर ना? बरोबर आहे का? मी सांगतो हे करेक्ट आहे का बघा. मायनर्स म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स. बरोबर? स्क्वेअर मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट म्हणजे काय, मायनॉर आहे. मग मला सांगाल का किती मायनॉर असतात एखाद्या ठिकाणी? फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे हा एक, नीट बघा आणि सांगा मला. माझ्याकडे हा एक ए मॅट्रिक्स आहे, विच इज A11, A12, A21, A22. करेक्ट? मला सांगा याचे किती स्क्वेअर सब मॅट्रिक्स म्हणजे मायनॉर्स बनतील? याचे किती मायनॉर्स बनतील? 4 मायनॉर्स बनतील. हा नीट बघा. आर 4 मायनॉर्स फॉर दिस? येस. हाऊ मेनी मायनॉर्स फॉर दिस? हा नीट चेक करा. हा किती मायनॉर्स बनतील सांगा. 4? नो, आय से 5 मायनॉर्स. 5 मायनॉर्स बनतील का? का चेक करा. हा लो बस 5, दॅट्स करेक्ट. वाय? जस्ट चेक. इफ वी डिलीट सम रोज और सम कॉलम्स और बोथ, देन मॅट्रिक्स वी गेट कॉल्ड एज सब मॅट्रिक्स. मला सांगा काही डिलीट केलं नाही तरी सुद्धा चालेलच ना. मी असं कुठे म्हटलंय कंपल्सरी डिलीट करायला हवंय. काहीच डिलीट केलं नाही तर तो मॅट्रिक्स स्वतः त्याचा काय असतो, सब मॅट्रिक्स असतो. काहीच डिलीट केलं नाही. येस, बस करेक्ट. काहीच डिलीट केलं नाही तर तो मॅट्रिक्स स्वतः त्याचा सब मॅट्रिक्स असतो. म्हणजे हा स्वतः त्याचा सब मॅट्रिक्स आहे का नाही? आहे. याचा अर्थ या स्वतःचा डिटर्मिनंट येणार आहे की नाही? येणार आहे. याचा अर्थ हा स्वतः मायनॉर आहे का नाही? आहे. सो पहिला मायनॉर स्वतः आहे. कळलं सगळ्यांना? म्हणजे पहिला मायनॉर स्वतः आहे. याचे मायनर्स कसे येतील बघा. पहिला मायनॉर असेल A11, A12, A21, A22. हा पहिला मायनॉर आहे. करेक्ट? मग मी समजा एक रो आणि एक कॉलम डिलीट केला तर दुसरा मायनॉर A11, तिसरा मायनॉर A12. म्हणजे A12 हा मायनॉर कसा येईल? ही रो आणि हा कॉलम डिलीट करा. मग येणारे A21 आणि मग येणारे A22. सो असे किती मायनॉर्स बनले? टोटल 5 मायनॉर्स बनले. समजलं सगळ्यांना? फॉर ए 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स हाऊ मेनी मायनॉर्स पॉसिबल? फॉर ए 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स हाऊ मेनी मायनॉर्स पॉसिबल? 5 मायनॉर्स पॉसिबल. लक्षात राहील सगळ्यांना? बिकॉज द मॅट्रिक्स इटसेल्फ इज सब मॅट्रिक्स ऑफ द सेम. तो मॅट्रिक्स स्वतःचा सब मॅट्रिक्स असतोच. याचा अर्थ 5 मायनॉर्स. ओके, हे लिहून घेऊ नका. हे लिहून घेऊ नका. येस. 3x3 फार महत्वाचं आहे. ते जमलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. येस, बघा माझ्याकडे एक 3x3 मॅट्रिक्स आहे, विच इज ABC, PQR, STU. हा सांगा हाऊ मेनी मायनॉर्स पॉसिबल फॉर 3x3 मॅट्रिक्स? 3x3 मॅट्रिक्स साठी किती मायनॉर्स पॉसिबल आहेत सांगा. 3x3 साठी किती मायनॉर्स पॉसिबल आहेत? 10? चेक करा नीट. 11? येस. एनी अदर? 15? ओके. आणखी? there are total 19 मायनॉर्स पॉसिबल. 19 कसे दाखवतो मी बघा. पहिला सेट येईल हा स्वतः मॅट्रिक्स ABC, PQR, STU. हा बघा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, म्हणजे डिटर्मिनंट काढू शकतो. सो दिस इज मॅट्रिक्स इटसेल्फ. दुर्वेश करेक्ट. 19 मायनॉर्स स्वतः आला. पुढे बघा, नीट बघा. मी समजा ही रो आणि हा कॉलम डिलीट केला तर उरेल काय? ABPQ. बरोबर? असंच हा कॉलम ही रो म्हणजे BCQR. बरोबर? मग हा कॉलम ही रो म्हणजे येणार ACPR. बरोबर ना? असे किती बनतील? येस. असे किती बनतील सांगा. असे किती मायनॉर्स बनतील? टोटल असे 9 बनतील ना रे. हा पहिला मायनॉर आहे. असे टोटल 9 बनतील. आता मी समजा 2 रो आणि 2 कॉलम डिलीट करत गेलो. स्क्वेअर पाहिजे तरच डिटर्मिनंट शक्य आहे. 2 रोज 2 कॉलम्स म्हणजे हे 2 रोज हे 2 कॉलम्स मी डिलीट करत गेलो तर बघा काय मिळणार आहे. 2 रोज आणि 2 कॉलम्स डिलीट केले तर पहिलं मिळेल A, मग मिळेल B, मग मिळेल C. अशी किती मिळतील? 9. सो व्हॉट इज टोटल 9 + 9 + 1? 19.
कळलं सगळ्यांना? सो हाऊ मेनी टोटल मायनॉर्स पॉसिबल? हाऊ मेनी टोटल मायनॉर्स पॉसिबल हियर? 19 मायनॉर्स. पहिला स्वतः मॅट्रिक्स, कारण स्क्वेअरच पाहिजे, डिटर्मिनंट मिळाला पाहिजे. स्वतः मॅट्रिक्स. दुसरं, मी 2 एक रो आणि 1 कॉलम असे 9 कॉम्बिनेशन्स करू शकतो. मग मी 2 रोज आणि 2 कॉलम्स असे 9 कॉम्बिनेशन्स करू शकतो. सो टोटल 9 + 9 + 1. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? या. कळलं का किती मायनर्स होतात 3/3 चे? तुम्ही जे 12वीत काढत होतात ना, ते 9च मायनर काढत होतात. ऍडजॉइंट मेथडसाठी तुम्ही काढत होतात ते 9च मायनर्स होते. फॉर ऍडजॉइंट मेथड व्हॉट एव्हर यू डिड वॉज ऑल अबाउट ओनली 9 मायनर्स. येस. आता माझा शेवटचा क्वेश्चन आहे माझा, तुम्ही आन्सर करायचं आहे. ABC PQR. सांगा किती मायनॉर्स येतील? टेल मी क्विकली हाऊ मेनी मायनॉर्स आर पॉसिबल हियर? सांगा किती मायनॉर्स पॉसिबल आहेत? विचार करा आणि सांगा. मायनॉर्स म्हणजे स्क्वेअर सब मॅट्रिक्स. कुठलाही रिड्यूस करून चालणार नाही. स्क्वेअर सब मॅट्रिक्स पाहिजे. स्क्वेअर सब मॅट्रिक्स पाहिजे. कुठलाही रिड्यूस करून चालणार नाही. सब मॅट्रिक्स स्क्वेअर येऊ शकतो लोबस? नाही येऊ शकतो ना स्क्वेअर सब मॅट्रिक्स. स्वतः नाही येणार पण त्याचे सब मॅट्रिक्स येतील की? 9 इज द करेक्ट आन्सर. 9 इज द करेक्ट आन्सर. बघा, हा स्वतः मायनॉर आहे का? नाहीये. स्वतः मायनॉर नाही. का नाही? कारण हा स्क्वेअर नाही. दॅट्स करेक्ट आहे. येस, स्वतः स्क्वेअर सब मॅट्रिक्स आहे का? नाहीये, कारण तो सब मॅट्रिक्स आहे पण स्क्वेअर नाहीये. मायनॉर म्हणजे स्क्वेअर. स्क्वेअर लागतो आपल्याला. सो हा स्क्वेअर नाहीये. सो दिस कांट बी मायनॉर. मग कुठले मायनॉर शक्य आहेत बघा? तर एक कॉलम डिलीट करा. जर मी एक कॉलम कुठला डिलीट केला तर पहिला मिळेल मला ABPQ, दुसरं मिळेल BCQR, तिसरं मिळेल ACPR. बरोबर? हे 3 मायनॉर्स झाले. सो वी गॉट दिस 3 मायनॉर्स इफ वी डिलीट एनी 1 कॉलम. आता मी 2 कॉलम आणि 1 रो हे कॉम्बिनेशन घेतलं तर पहिलं A मिळेल, मग B मिळेल, मग C मिळेल. असे किती मिळतील? टोटल 6 एलिमेंट्स. सो व्हॉट इज दिस टोटल? 9 मायनॉर्स. कळलं सगळ्यांना? एव्हरीबडी अंडरस्टूड हाऊ मेनी मायनॉर्स वी गॉट? येस. कळलं? येस. सो लिहून टाका कॉन्सेप्ट. आता मी सांगतो असं लिहा. मायनॉर्स हे टायटल लिहा. मायनॉर ऑफ अ मॅट्रिक्स. मायनॉर ऑफ मॅट्रिक्स. मायनॉर्स ऑफ अ मॅट्रिक्स लिहा. Determinant of a square submatrix. Determinant of a square submatrix. Determinant of a square submatrix is called as minor of the matrix. Is called as minor of the matrix. Is called as minor of the matrix. खाली नोट लिहा. A 3/3 matrix can have 19 minors. A 3/3 matrix can have 19 minors. A 4/4 matrix can have 69 minors. 4/4 तुम्ही करून बघा, 69 येतात, 69 येतात मायनॉर्स. A 4/4 can have 69 minors. Yes, so those were 2 basic topics. आता ते समजल्यामुळे तुम्हाला हे समजेल. माय क्वेश्चन इज, तुम्हाला आता मला वाटतं कॉलेजमध्ये इथून सुरुवात झाली असेल. जर कॉलेजमध्ये मॅट्रिक्स सुरू केला असेल
तर कुड हॅव स्टार्टेड विथ दिस रँक कॉन्सेप्ट. जर कॉलेजमध्ये सुरू केलं असेल तर रँकच्या अगोदर तुम्हाला दोन कॉन्सेप्ट माहित पाहिजेत, सब मॅट्रिक्स आणि मायनॉर्स, बरोबर ना? येस. सब मॅट्रिक्स म्हणजे मी काय सांगितलं? इफ वी डिलीट सम रोज और सम कॉलम्स और बोथ फ्रॉम अ मॅट्रिक्स इन द मॅट्रिक्स वी गेट इज कॉल्ड एज सब मॅट्रिक्स. ओके. सेकंड काय सांगितलं मी? मायनॉर्स. मायनॉर्स म्हणजे काय? डिटर्मिनंट ऑफ एव्हरी स्क्वेअर सब मॅट्रिक्स. स्क्वेअरच पाहिजे, कारण डिटर्मिनंट काढता येतो जेव्हा मॅट्रिक्स स्क्वेअर आहे, अदरवाईज काढता येत नाही. लक्षात ठेवा. ओके. सो वी मूव्ह टू द न्यू कॉन्सेप्ट अँड दॅट्स रँक. रँक ह्या कॉन्सेप्टकडे जायचंय. पहा फक्त सगळ्यांनी, मी 3 एक्झाम्पल्स लिहून देणार आहे, का हे तुमच्या लक्षात येईल, मग आपण लिहायला घेऊ. फक्त लक्ष द्यायचं आता सगळ्यांनी. डू नॉट राईट. येस, आय गो फॉर सम एक्झाम्पल्स टू. 1 2 3 2 3 4 0 2 2. Then I have one more example, B 2 3 4 3 1 2 and -1 2 2. हा कॉन्सेप्ट समजून घ्या बरं का. कॉन्सेप्ट समजला तर सगळं येणार आहे. 1 2 3 2 4 6 -3 -6 -9. येस, हा कॉन्सेप्ट समजून घ्या, नाहीतर फार अडचण होईल. सगळ्यांना दिसतोय का रे वरचा भाग? और शुड आय मूव कॅमेरा? थोडा स्लाइटली हलवतो कॅमेरा. येस, पहा. डोंट राईट. फक्त लक्ष द्या, रँक हा कॉन्सेप्ट फार महत्वाचा आहे. तो काय सांगतोय समजून घ्या, त्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल जमणार नाहीत. रँक म्हणजे काय? रँक इज, चेक दिस, रँक इज largest order of non-vanishing minor. लक्षात घ्या, रँक इज द लार्जेस्ट ऑर्डर ऑफ नॉन-व्हॅनिशिंग मायनॉर. काय याचा अर्थ हेही सांगणार आहे. रँक डिनोट कशी केली जाते? Rank of any matrix A is denoted by row of A which is equal to R. That's answer R असतं. Then what is the meaning of this statement? Rank is largest order of non-vanishing minor. तुम्हाला आता माहिती आहे की मायनॉर म्हणजे काय? तर डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर सब मॅट्रिक्स. आता शिकवलंय मी. मायनॉर म्हणजे डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर सब मॅट्रिक्स. नॉन व्हॅनिशिंगचा अर्थ काय? तर ज्या मायनॉरची व्हॅल्यू 0 येते तो व्हॅनिशिंग, आणि ज्या मायनॉरची व्हॅल्यू 0 येत नाही, नॉन 0 येते, तो नॉन व्हॅनिशिंग. तुम्हाला कोण हवाय? नॉन व्हॅनिशिंग मायनॉर म्हणजेच कोण? ज्याची व्हॅल्यू काय असेल? पटकन सांगा. नॉन 0 असेल. ज्याची व्हॅल्यू नॉन 0 असेल. सो विच रँक यू वॉन्ट? You want the largest order of non-vanishing minor. म्हणजे तुम्हाला तो डिटर्मिनंट जो येईल त्याची व्हॅल्यू नॉन 0 हवी, आणि त्या डिटर्मिनंटची ऑर्डर म्हणजे काय? 3x3, 4x4, 5x5, 1x1, 2x2 ह्या ज्या डिटर्मिनंटच्या ऑर्डर असतात ना, ती ऑर्डर म्हणजे रँक. मी परत सांगतोय, तुमच्याकडे एखादा मॅट्रिक्स आहे, त्याचा तुम्ही डिटर्मिनंट काढला, तो डिटर्मिनंट समजा नॉन 0 आला, तर ज्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉन 0 येते त्या डिटर्मिनंटची ऑर्डर म्हणजे रँक. फॉर एक्झाम्पल 3x3 चा डिटर्मिनंट नॉन 0 आला तर रँक 3. 2x2 चा डिटर्मिनंट नॉन 0 आला तर रँक 2. कळतंय सगळ्यांना डेफिनेशन कळली का? नॉन व्हॅनिशिंगचा अर्थ नॉन 0. ज्या मायनॉरची व्हॅल्यू नॉन 0 येईल त्याची ऑर्डर म्हणजे रँक. फॉर एक्झाम्पल, नीट ऐका आता. नीट ऐकायचंय. ही 3 एक्झाम्पल्स तुम्हाला कळली ना की प्रॉब्लेमच संपला. माझ्याकडे ए हा मॅट्रिक्स आहे, याची ऑर्डर बघा काय? व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स? ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3. बरोबर ना, कारण स्क्वेअर आहे, सो ऑर्डर 3 आहे. आता मी याचा पहिला स्क्वेअर सब मॅट्रिक्स घेतो. पहिला स्क्वेअर सब मॅट्रिक्स काय आहे याचा? पहिला स्क्वेअर सब मॅट्रिक्स 3x3 आहे. सो मी लगेच डिटर्मिनंट काढून घेतो. काय येतो बघूया. सो 1 into bracket 6 minus 8 minus 2 into bracket 4 minus 0 plus 3 into bracket 4 minus 0. करेक्ट ना? सो काय आलं बघा, -2 हे -8
प्लस 12. 12 मायनस 2, 10 मायनस 8, 2, विच इज नॉट इक्वल टू 0. बरोबर ना? आता बघा, हा ऑर्डर 3 आहे, ज्याचा डिटर्मिनंट 0 आला नाही, याचा अर्थ हा नॉन व्हॅनिशिंग आहे. नॉन व्हॅनिशिंग आहे याचा अर्थ या मॅट्रिक्सची रँक आहे, या मॅट्रिक्सची रँक आहे 3. सगळ्यांना कळलं का? या मॅट्रिक्सची रँक आहे 3, कारण ऑर्डर 3 नॉन व्हॅनिशिंग आहे. समजलं? कळलं सगळ्यांना? डू नॉट राईट. सगळ्यांना कळलं का पहिला कॉन्सेप्ट? या मॅट्रिक्सची रँक 3 आहे, याचं कारण त्या थर्ड ऑर्डरचा डिटर्मिनंट 0 येत नाही, नॉन 0 येतोय. ओके, चलो पुढचं बघा. आता हे एक्झाम्पल करून बघूया. सो आधी ह्याची ऑर्डर काय बघा, याची ऑर्डर आहे 3. करेक्ट? याची ऑर्डर आहे 3. आधी 3/3 काढून बघू. सो डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 2 मायनस 4 मायनस 3 इंटू ब्रॅकेट 6 प्लस 2, बरोबर, प्लस 4 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे 6 प्लस 1, म्हणजे आलं मायनस 2 इंटू 2 मायनस 4, 8 3 आर 24, 7 4 आर 28, आन्सर 0. तुम्ही सांगा मला रँक 3 असेल का? सांगा मला रँक 3 असेल का? या पटकन सांगा, रँक 3 असणार आहे का? इथे रँक 3 का झाली? कारण आन्सर नॉन 0 आलं डिटर्मिनंटचं. बघा 0 आहे का नाही, 2 आलंय, म्हणजे नॉन व्हॅनिशिंग आलं. याचा अर्थ रँक 3 आहे. मला सांगा इथे आन्सर नॉन व्हॅनिशिंग आहे का? आता सांगा बघा, इथे आन्सर नॉन व्हॅनिशिंग आहे का? मध्ये ग्लिच आला होता. टेल मी वेदर दिस रँक 3 इज पॉसिबल हिअर ऑर नॉट. टेल मी अगेन, मला चॅट कळलं नाही. या टेल मी क्विकली अगेन वेदर आन्सर इज येस, नो, दिस इज नॉट द रँक. सो इथं 3 ही रँक येणार नाही. काय येणार नाही? कारण थर्ड ऑर्डरचा डिटर्मिनंट 0 आला. आपल्याला 0 नकोय, आपल्याला नॉन 0 हवाय, तो आला नाही, म्हणून 3 ही रँक नाही. आता 3/3 चं 0 आलाय, म्हणजे 3 ही रँक असणार नाही. मग आता 3 पेक्षा खालची कुठली ऑर्डर नाही? 3 च्या खालची स्क्वेअर ऑर्डर कुठली सांगा? 3 च्या खालची स्क्वेअर ऑर्डर कुठली? 2/2. ट्राय करून बघूया. सो विल ट्राय 2/2. आता कुठले तरी 2 रो कॉलम, मी हा रो आणि हा कॉलम डिलीट केला तर स्क्वेअर सब मॅट्रिक्स आला 2 3 3 1. बघूया 2 3 3 1. 2 मायनस 9, बरोबर ना? 2 मायनस 9 म्हणजे किती? -7, बरोबर, विच इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ ऑर्डर 2 ही नॉन व्हॅनिशिंग आहे का व्हॅनिशिंग आहे? सांगा, ऑर्डर 2 ही नॉन व्हॅनिशिंग आहे का व्हॅनिशिंग आहे? ऑर्डर 2 इज नॉन व्हॅनिशिंग और व्हॅनिशिंग? टेल मी क्विकली. ऑर्डर 2 इज नॉन व्हॅनिशिंग और व्हॅनिशिंग? नॉन व्हॅनिशिंग. याचा अर्थ ही रँक आहे. सो व्हॉट इज रँक ऑफ मॅट्रिक्स बी? इट्स 2. रँक ऑफ मॅट्रिक्स बी इज 2. येस, समजलं सगळ्यांना? अजून एक एक्झाम्पल दाखवणार आहे, डोंट राईट. अजून एक एक्झाम्पल दाखवणार आहे, डोंट राईट. येस, अजून एक बघा एक्झाम्पल. येस, तुम्हाला सगळी कल्पना येईल की काय म्हणतोय मी. ह्याची ऑर्डर काय बघा. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3. आता हा 3/3 चा मॅट्रिक्स आहे. जर 3/3 चा मॅट्रिक्स असेल तर मला आधी 3/3 ची ऑर्डर काढून घ्यायला हवी डिटर्मिनंटची. सो आय फाइंड मॉड सी. Mod C is equal to 1 into bracket 9 4s are 36, 6 6 are 36, minus 2 into bracket minus 18 plus 18 and plus 3 into bracket minus 12 plus 12. हे सगळे 0 आहेत बघा. हे बघा सगळे 0 आहेत. सो C 0 आहे. मला सांगा रँक 3 असेल का? रँक 3 असेल का? नाही. याचं कारण ते व्हॅनिशिंग आहे, आपल्याला नॉन व्हॅनिशिंग हवंय. आता 3/3 गेलं, आता काय ट्राय करणार? तर 2/2 ट्राय करणार. मला सांगा ह्याचे 2/2 ट्राय करायचे ना. पहिला 2/2, ही रो आणि हा कॉलम गेला तर 1 2 2 4, 4 मायनस 4 0, 4 मायनस 4 0.
सगळे मायनॉर चेक करायचे, कुठला तरी एक जरी नॉन झिरो आला ना तरी ती रँक असणार आहे. सगळे झिरो आलेत काय चेक करायचं. बघूया सगळे. हा पहिला झिरो आला, दुसरा बघूया, दुसरा कुठला येणार आहे. तर पहिला आपण घेतला हे आणि हे, दुसरा कुठला मायनर आहे बघा, S2 4 3 6, 6 12 मायनस 12 0. पुढचा बघूया आपण मायनर 1, सगळे चेक करणार 1 3 2 4, हा सुद्धा 1 3 2 6, हा पण 0 आहे बरोबर. त्याच्यानंतर येणारा कुठला बघूया 2 4 मायनस 3 मायनस 6, 0 आहे. त्याच्यानंतर कुठला आहे बघा 4 6 मायनस 6 मायनस 9, 0 आहे. बघा चेक करून तुम्ही. त्याच्यानंतर बघा 2 6 मायनस 3 मायनस 9, 0 आहे बरोबर. त्याच्यानंतर बघा पुढचा चेक करून. आता आपल्याला चेक करायचं आहे 1 2 मायनस 3 मायनस 6, हा पण 0 आहे. चेक करा. पुढे बघा 2 3 मायनस 6 मायनस 9, 0 आहे. त्याच्या पुढे चेक करा 1 3 मायनस 3 मायनस 9, चेक करा 0 आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, सगळे 9च्या 9 काय आहेत 0 आहेत. याचा अर्थ मला सांगा, सगळे 9च्या 9 मायनर मी चेक केले, सगळे 2x2 ऑर्डरचे मायनर आहेत, सगळे 2x2 ऑर्डरचे मायनर आहेत. हे सगळ्यांची रँक काय आली, सगळ्यांची व्हॅल्यू काय आली 0, म्हणजे रँक 2 सुद्धा नाही. आता रँक काय असू शकते 1 कसं चेक करायचं, तर 1 by 1 म्हणजे 2 रो 2 कॉलम. बघा मॉड ऑफ 1 इज व्हॉट 1, मॉड ऑफ 1 इज 1. याचा अर्थ ऑर्डर 1 इज नॉन व्हॅनिशिंग, ऑर्डर 1 इज नॉन व्हॅनिशिंग. देअरफॉर रँक ऑफ दिस मॅट्रिक्स C इज 1. सगळ्यांना कळलं का, सगळ्यांना कळलं का. रँक हा कॉन्सेप्ट फार महत्वाचा आहे, नुसती डेफिनेशन माहित असून चालत नाही. आता मी परत सांगतोय बघा, पहिली रँक म्हणजे काय, लार्जेस्ट ऑर्डर ऑफ नॉन व्हॅनिशिंग. नॉन व्हॅनिशिंग म्हणजे काय, ज्याचा डिटर्मिनंट 0 येत नाही त्याची ऑर्डर. पहिला मी घेतला 3x3, त्याचा डिटर्मिनंट 0 आला नाही म्हणजे नॉन व्हॅनिशिंग म्हणून रँक 3 आली. दुसरा घेतला 3x3, त्याचा डिटर्मिनंट 0 आला म्हणजे 3 ही रँक नाही. मग मी 2x2 ट्राय केला, त्याचा डिटर्मिनंट नॉन 0 आला म्हणून 2 ही रँक. इथे 3x3 0 आला, 3 रँक नाही. 2x2 चे सगळे 0 आले बघा. सगळे का चेक करायचे, तर एक जरी नॉन 0 आला असता, या 9 मॅट्रिक्स 9 मायनर्स मधला एक जरी नॉन 0 आला असताना आपण रँक 2 घेतली असती. लक्षात घ्या, ह्या 9 मधला एक जरी नॉन 0 आला असता तर आपण रँक काय घेतली असती 2 घेतली असती. पण सगळे 0 आले, रँक 2 नाही, मग रँक 1. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस, सगळ्यांना कळलंय रँक हा कॉन्सेप्ट. येस, नोट करून घ्या सगळ्यांनी, नोट करून घ्या. मला एक लिमिटेशन सांगायचं याचं, ऐका. मला सांगा, आपण डिटर्मिनंट कोणाचा काढू शकतो, आपण डिटर्मिनंट कोणाचा काढू शकतो, मला सांगा डिटर्मिनंट आपण कोणाचा काढू शकतो. स्क्वेअर मॅट्रिक्सचा, स्क्वेअर मॅट्रिक्सचा. आता हे ठीक आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढता येतो. दिस वॉज 3x3. समजा मी तुम्हाला 4x4 तर डिटर्मिनंट काढता येईल का, काढता येईल 4x4 तर सुद्धा. 5x5 6x6 7x7 असेल तर डिटर्मिनंट काढत बसायला लागेल, केवढा वेळ जाईल, हे पहिलं लिमिटेशन आहे. सो ही मेथड करेक्ट आहे, ही मेथड आयडियल आहे, युनिव्हर्सल सुद्धा आहे. पण मोठे 8x8 स्क्वेअर मॅट्रिक्स आला तर डिटर्मिनंट काढत बसायला केवढा वेळ जाईल, हे पहिलं लिमिटेशन. दुसरं लिमिटेशन, एक हा स्क्वेअर मॅट्रिक्सची रँक आली, समजा माझ्याकडे नॉन स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर डिटर्मिनंट काढताच येत नाही. म्हणजे नॉन स्क्वेअर मॅट्रिक्सची रँक या मेथडने करता येणार नाही. आपल्याला या मेथडची 2 लिमिटेशन्स आहेत. एक म्हणजे लार्जेस्ट ऑर्डर असेल तर रँक काढणं अवघड होऊन बसेल, काढता येईल पण अवघड होईल. आणि सेकंड लिमिटेशन आहे, नॉन स्क्वेअर मॅट्रिक्सला रँक काढता येणार नाही. कळतंय. मग याच्यावर उपाय काय, याच्यावर उपाय म्हणजे पुढचे टाइप्स आहेत. टू ओव्हरकम दीज लिमिटेशन्स वी हॅव नेक्स्ट ऑल टाइप्स. सुरू करायचे, आधी हे लिहून घ्या. आता ह्या लिमिटेशन्सना ओव्हरकम करायचं असेल ना तर काही मेथड्स तयार केल्यात. आणि त्या मेथड्स काय आहेत, तर पहिली मेथड आहे रँक बाय इकेलॉन फॉर्म, विच वी कॅन कॉल एज टाइप 1. त्याला आपण टाइप 1 म्हणणार आहे, रँक बाय इकेलॉन फॉर्म. येस, आय विल एक्सप्लेन टाइप 1. मी टाइप 1 तुम्हाला सांगतो.
मग तुमच्या लक्षात येईल इकेलॉन फॉर्म म्हणजे नक्की तुम्हाला काय करायचंय. यू हॅव टू यूज रो अँड कॉलम ऑपरेशन्स. सो आय विल कन्क्लूड दॅट टुडे. मी 10 मिनिटं अजून एक्सटेंड केलेलं चालेल ना रे? इज इट ओके? येस. सो रँक बाय इकेलॉन फॉर्म टाइप नंबर 1. Type 1, rank by echelon form. इकेलॉन फॉर्म याला कॅनॉनिकल पण म्हणतात. याला कॅनॉनिकल फॉर्म पण म्हणतात. इकेलॉन फॉर्म और कॅनॉनिकल फॉर्म. याची काय कंडिशन आहे? तर पहिली कंडिशन आहे, यूज only row transformations. Use only row transformations. That's the first limitation. पहिलं लिमिटेशन आहे यूज ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन्स. फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे. ओके. दुसरं लिमिटेशन आहे, दुसरं फॉर्म्युला आहे, रँक इज गिवन बाय एम मायनस के. मग एम म्हणजे काय? तर एम मीन्स टोटल नंबर ऑफ रोज आणि के मीन्स टोटल नंबर ऑफ झिरो रोज. झिरो रोजचा अर्थ काय? सगळे एलिमेंट्स त्या रो मधली काय असतील? झिरो असतील. सो पहिलं लिमिटेशन आहे याचं की यू कॅन अप्लाय ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन्स. ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके. आणि फॉर्म्युला आहे एम मायनस के. मग कशी वापरायची मी दाखवतोय. त्यासाठीचे काही लिमिटेशन्स पण आहेत, तेही सांगणार आहे मी. फक्त लक्ष द्या, एक एक्झाम्पल वरून तुम्हाला सगळा अंदाज येईल. एका एक्झाम्पल वरून तुम्हाला सगळा अंदाज येणार आहे. फक्त लक्ष द्यायचं आहे. आता एक्झाम्पल नंबर 1, क्वेश्चन 1 तुम्हाला रँक करायची. 1 2 -1 3 3 4 0 -1 -1 0 -2 and 7. येस. मला सांगा ह्याचा ऑर्डर स्क्वेअर आहे का? नाहीये. ह्याचा ऑर्डर काय बघा, 3/4. याचा अर्थ आपण काही डिटर्मिनंट काढून करू शकत नाही. इकेलॉन फॉर्म करायचं आहे. फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन अलाउड आहेत. मग रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड काय सांगते? मेथड ही आहे, गेट फर्स्ट एलिमेंट 1 इफ पॉसिबल. कॉलेजमध्ये सांगतील पहिलं 1 मिळवाच असं काही कंपल्शन नाही. पहिलं एलिमेंट 1 नसेल तरीही मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मी दाखवणार आहे तुम्हाला. 1 हवंच असं काही कंपल्शन नाही. सो दिस इज वन रॉंग स्टेटमेंट. फर्स्ट एलिमेंट मस्ट बी 1 असं लिहून देतील, विच इज रॉंग. 1 असेल तर ऑपरेशन इझी होतील. 1 हवाच असं काही कंपल्शन नाही. 1 असेल तर मात्र इझी होईल. 1 नसेल तरी मी करून दाखवणार आहे. फर्स्ट एलिमेंट 1 आहे. येस. गेट 0 बिलो दॅट बाय रो ऑपरेशन्स. याच्या खालचे 2 0 मिळवायचे बाय रो ऑपरेशन्स. सो इथे जर मला 0 मिळवायचं असेल तर येणार R2 - 3R1 आणि इथे 0 मिळवायचं असेल तर येणार R3 + R1. बरोबर. आता आय ऑपरेट लाईक दिस. सो दिस इज 1 2 -1 3 3 - 3 0 4 - 6 -2 0 + 3 3 and -1 -9 -10. करेक्ट. पुढे -1 + 1 0 0 + 2 2 -2 -1 -3 7 + 3 10. करेक्ट. पहिला एलिमेंट 1 मिळवा, त्याच्या खाली 0 मिळवा. ओके. आता पहिला एलिमेंट 1 मिळवाच असं म्हटलं नाही मी. नसेल तरीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. आता लकीली आहे. आता दुसरं एलिमेंट आहे नाही, त्याच्या जागी 1 मिळवा इफ पॉसिबल. नसेल तरी चालेल. 1 हवाच असं नाही, पण त्याच्या खाली 0 मिळवा. त्याच्या खाली 0 मिळवा. सो याच्या खाली 0 मिळवूया. सो हा 0 कसा आणायचा? 1 आणायची गरज नाही. मी म्हटलं ना 1 कंपल्सरी नाहीये. असेल तर सोपं आहे. याच्या जागी 1 आणायचा हवा असं काही नाही, पण त्याच्या खालचं 0 आणायचं. कसं आणता येईल? तर बाय R3 + R2. जर मी R3 + R2 केलं तर काय मिळणार आहे बघा. पहिल्या 2 रोज अनचेंज्ड राहतील. तिसरी रो 0 0 0 2 - 2 0 -3 + 3 0 10 - 10 0. ओके. सो वी गॉट इट लाईक दिस. असं मिळालं मला.
करेक्ट. आता ऑपरेशन्स ब्लॉक झाली. कशी ब्लॉक झाली? तर हे जे 2 झिरो आहेत ना, हे आपण आणले, हा 0 आपण आणला, याचा अर्थ या तिघांना मी एलिमेंट कन्सिडर करणार नाही, कारण हे आपण जाणीवपूर्वक 0 आणलेत. आता जर हे एलिमेंट्स मी कन्सिडर केली नाही तर उरलेल्या रोज मध्ये कमी जास्त एलिमेंट्स आहेत, ऑपरेट करता येत नाही कमी जास्त मध्ये. फॉर एक्झाम्पल, पहिल्या रो मध्ये 4 आहेत, दुसऱ्या रो मध्ये 3 आहेत. याचा अर्थ या दोघांमध्ये ऑपरेशन होणार नाही, कारण केलं तर हे 0 डिस्टर्ब होतील. हे जे मी आणलेत ना पर्पजफुली, त्यांना हलवायचं नाहीये. म्हणजे ह्या 4 आणि 3 मध्ये ऑपरेशन होणार नाही. एखाद 2 रोज मध्ये ऑपरेशन करायचं असेल तर तेवढीच एलिमेंट्स लागतात. वरती 4 तर खाली 4, वरती 3 तर खाली 3. याच्यात आणि याच्यात ऑपरेशन शक्य नाही, याच्यात आणि याच्यात पण शक्य नाही. का? कारण इथे 3 एलिमेंट्स आणि इथे 2 आहेत. याचा अर्थ ऑपरेशन ब्लॉक झाली. ऑपरेशन ब्लॉक झाली, ऑपरेशन थांबवा आणि डायरेक्ट रँक काढा. रँक कशी काढायची? रँक ऑफ ए इज इक्वल टू एम. एम म्हणजे टोटल नंबर ऑफ रोज. किती रोज होत्या? 3 मायनस 0 नंबर ऑफ रोज ना, टोटल नंबर ऑफ 0 रोज. 0 रोज किती आहेत? 1 रोज 0 आहे बघा. सो रँक 2 आली. समजलं? Everybody understood how I got this rank 2, how operations are blocked? कळलं सगळ्यांना ऑपरेशन कशी ब्लॉक झाली? ब्लॉक करायचे ऑपरेशन. आता सगळ्यात रॉंग कॉन्सेप्ट आहे. मी पहिला रॉंग कॉन्सेप्ट तुमचा काढून टाकला की गेट डायगोनल एलिमेंट्स 1. असं काही कंपल्शन नाहीये, 1 मिळवायला हवा असं काही नाही. इथे 1 नव्हता तरी मी 0 आणला आणि मिळालं मला आन्सर. 1 कंपल्सरी नाही. ओके, द फर्स्ट रॉंग थिंग. सेकंड, तुम्हाला कॉलेजमध्ये सांगतील गेट अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतील बघा, गेट अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता मला सांगा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची मुळातच डेफिनेशन आहे की अप्पर ट्रायंग्युलर इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हा स्क्वेअर आहे का रे? मला सांगा, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का? नाहीये. सो जर हा स्क्वेअर नाहीये तर तुम्ही अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मिळवणारच कसं? शक्यच नाहीये. गेट अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कसं होईल? ते असं का म्हणतात? कारण हे बघा, हे इथे 3 झिरो आले ना की त्यांना वाटतं की तो अप्पर ट्रायंग्युलर आहे. सो आय कॅन से इट विल लुक लाईक अप्पर ट्रायंग्युलर, बट इट इज नॉट अप्पर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर नाही, शक्यच नाही. कारण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्ससाठी मुळात तो स्क्वेअर असायला हवा. प्रत्येक वेळी स्क्वेअर येईल का याची काय गॅरंटी आहे? सो काहीतरी फालतू स्टेटमेंट करायची नाहीत, बोलायची नाहीत, विच इज रॉंग मॅथमॅटिकल स्टेटमेंट. आय विल से इट विल लुक लाईक अप्पर ट्रायंग्युलर. लुक लाईकचा अर्थ काय? या वाक्याला सुद्धा काही अर्थ नाहीये. सो लुक लाईक म्हणजे काय? तसं दिसेल, पण तो अप्पर ट्रायंग्युलर आहे का? नाहीये. मग लक्षात ठेवण्याची प्रोसेस काय? गेट फर्स्ट एलिमेंट 1 इफ पॉसिबल, नसेल तरी चालेल, गेट झिरोज बिलो दॅट. गेट सेकंड एलिमेंट 1 इफ पॉसिबल, नसेल तरी चालेल, बघा नव्हतं तरी चाललं, गेट 0 बिलो दॅट. अँड ब्लॉक दी ऑपरेशन्स. हे जे 0 आपण आणलेत ना 3, हे आणले पर्पजफुली, त्यांना हलवायचं नाही. मग पहिल्या रो मध्ये 4 एलिमेंट्स उरली, दुसऱ्यात 3 आणि तिसऱ्यात 2. ऑपरेशन ब्लॉक झाली. जेव्हा सेम नंबर ऑफ एलिमेंट्स उरतील तेव्हा ऑपरेशन कंटिन्यू होतील, अदरवाइज रँक काढून टाकायची. एव्हरीबडी अंडरस्टूड द प्रोसेस ऑफ इकेलॉन फॉर्म? येस. चलो, विल कंक्लूड टुडेज सेशन. थँक यू व्हेरी मच.